नमस्कार मित्रांनो, ही शृंगारिक कथा आहे. कशी वाटली ते नक्की सांगा. तो आला आणि तिने त्याला जेवण वाढलं. जेवणानंतर त्याने थोडा वेळ न्यूज पाहिल्या आणि मग काही वेळ आपल्या बाळासोबत खेळला आणि तो झोपला. ती भांडी घासून आली. तिने त्याला झोपलेलं पाहिलं. ती त्याच्या बाजूला जाऊन झोपली. तिने तिचा हात त्याच्या अंगावर टाकला आणि त्याची छाती कुरवाळू लागली. त्याने तिचा हात पकडून बाजूला केला आणि बोलला, झोपू दे ग, आज खूप काम होतं, थकून गेलोय मी. तसा तिने हात काढून दुसरीकडे घेतला आणि दुसऱ्या कुशीवर डोळे मिटून पडली. तिला त्यांच्या लग्नानंतरचे काही दिवस आठवू लागले. तिचं नाव होतं राजश्री. तिला प्रेमाने सगळे बेबी बोलायचे. राजश्री दिसायला खूप सुंदर होती. गोरपान शरीर, भरलेले थान. तिच्या चालण्यात एक वेगळीच मादकता होती. राजश्री आणि सागरचं लग्न होऊन 4 वर्ष झाले होते आणि त्यांना 2 वर्षाचं गोंडस बाळ होतं. राजश्री आणि सागरचं लग्न त्यांच्या घरच्यांनी ठरवलेलं होतं. राजश्री सागरच्या पहिल्या नजरेतच तिला तो पसंत आला होता आणि त्यालाही ती. साखरपुड्यानंतर राजश्री आणि सागर दिवसभर फोनवर बोलायचे. 2-3 वेळा भेटले देखील होते. पण सागरने इच्छा असूनही कधी एकांताचा फायदा उचलला नाही, तर राजश्रीनेही कधी त्याला उत्तेजित केलं नाही. दोघांचं लग्न अगदी थाटामाटात झालं होतं. लग्नानंतर नवीन जोडपे हनीमूनला महाबळेश्वरला गेले. रूमवर पोहोचल्याआधी सागर फ्रेश झाला. मग राजश्रीसुद्धा आंघोळ करून मोकळी झाली. सागरच्या मनात आता फिरायचं कुठं, मार्केटमध्ये कधी जायचं, काय काय पाहायचं, असं खूप काही चालू होतं. तेव्हापर्यंत राजश्रीची आंघोळ झाली होती आणि राजश्री बाथरूममधून बाहेर आली. तिने बाथरूमची कडी लावली आणि कडीच्या आवाजाने सागरची नजर तिच्याकडे गेली. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. राजश्री टॉवेल गुंडाळून बाहेर आली होती. तिचे ते ओले केस, गोरपान शरीर, त्यावरून घरंगणारं पाण्याचे थेंब अचानक तिच्या ते आत थानांमध्ये जात होतं. हे पाहून सागरच्या अंगावरती शहारे आले. त्याच्या हृदयात एक हलकीशी कळ आली आणि हृदयाचे ठोके अचानक वाढले. तो तिच्याकडे बघत थांबला. स्तब्धच झाला होता तो जणू काही. अचानक तिची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याला लाजल्यासारखं झालं. त्याने नजर खाली केली. तसं तिनेही टॉवेल लांबडून स्वतःला सावरत आपले कपडे घेतले आणि परत बाथरूममध्ये गेली. इकडे सागरच्या नसात तुफान दौडू लागलं होतं. सागर थोडा वेळ तसाच बेडवर आडवा झाला. तेवढ्यात राजश्री कपडे बदलून बाहेर आली. दोघंही एकमेकाच्या नजरेला नजर मिळवत नव्हते. थोडा वेळ तसाच गेल्यावर सागरने राजश्रीला हाक मारली आणि बोलला, संध्याकाळ होत आली आहे, आपण सनसेट पॉईंट बघून येऊ. राजश्रीनेही त्याला होकार दिला. तसा सागरने टॅक्सीला फोन केला आणि दोघंही फिरायला बाहेर निघाले होते. फिरून झाल्यानंतर संध्याकाळी जेवण करून दोघेही रूमवर परत आले. सागरच्या मनातून दुपारी पाहिलेलं ते चित्र अजूनही जात नव्हतं. रूमवर आल्यावर दोघंही फ्रेश झाले आणि झोपाच्या तयारीला लागले. आज पहिल्यांदा दोघे एकमेकांसोबत बेड शेअर करणार होते. दोघांच्याही मनात वेगवेगळे विचार घंगावत होते. त्या दिवशी थंडी देखील खूप कडाक्याची पडली होती. राजश्री थंडीने कापत होती तर सागरही गारटला होता. दोघंही बेडवर आले. तिथे दोघांसाठी एकच मोठा ब्लँकेट होता. ब्लँकेट अंगावर कोण घेऊन झोपेल या विचारात असताना सागर राजश्रीला म्हणाला, अगं तू ब्लँकेट घे, मी चादर घेतो अंगावर. राजश्रीला थंडी खूप लागत होती. मग तिने पण लगेच ब्लँकेट अंगावर घेतला आणि झोपू लागली. इकडे सागरही चादर अंगावर घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होता. पण थंडी खूप असल्याने तो कुडकुडू लागला आणि या कुशीवरून त्या कुशीवर असा करत होता. राजश्रीच्या हे लक्षात आलं. तसं ती त्याला म्हणाली, अहो तुम्ही पण या ना ब्लँकेटमध्ये. तसं सागरनेही ब्लँकेट अंगावर घेतली आणि दोघंही गप्पा मारू लागले. गप्पा करता करता सागरचा हात अचानक राजश्रीच्या थानांना लागला आणि त्याचं शरीर खूप उत्तेजित झालं होतं. ते पाहून राजश्रीलाही कसं तरी वाटलं. त्याने लगेच हात बाजूला काढला. मनातल्या मनात राजश्रीला पण तो स्पर्श आवडला होता, पण ती काही बोलली नाही. थोडा वेळ बोलता बोलता दोघे जवळ येऊ लागले. आता दोघांनाही आपल्या भावना कंट्रोल होत नव्हत्या. सागरने अचानक राजश्रीचा हात हातात घेतला. राजश्रीने लगेच डोळे घट्ट मिटले. सागरने तसाच तिच्या ओठांचा चुंबन घेतलं आणि दोघांच्या शरीरात गरम रक्त वाहू लागलं. मग सागरने हळूहळू तिच्या चेहऱ्यावरती चुंबनाचा वर्षाव सुरू केला. राजश्री सुस्कारे टाकू लागली होती. आता राजश्रीच्या शरीराला सागरचा तो स्पर्श हवाहवासा वाटू लागला होता. मग सागरने तिचे ते थान दाबण्यास सुरुवात केली. त्यांच्यावरती चुंबनाचा वर्षाव तो करू लागला. तशी राजश्री ही मदमस्त झाली होती. सागरने स्वतःचे आणि तिचे सगळे कपडे उतरवले. दोघंही नग्न होऊन एकमेकांना सर्पाच्या जोडासारखे चिपकले होते. त्या रात्रीचा आनंद लुटू लागले होते. त्या दिवसानंतर सागर आणि राजश्री सोबत रोजच ही प्रक्रिया करू लागला होता. राजश्रीला देखील त्यात खूप आनंद यायचा. रोज तो तिच्यासाठी काही ना काही घेऊन यायचा. दोघांचं आयुष्य खूप छान चालू होतं.
त्यानंतर त्यांना बाळ झालं आणि त्यानंतर सागर तिच्यासोबत कधी कधी संबंध ठेवू लागला. आता तिला वाटू लागलं होतं की सागरचा आपल्यातला सगळा इंटरेस्ट संपला आहे आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. आणि तेवढ्याच सकाळचा अलार्म वाजला. सागर उठून आंघोळीला गेला. राजश्री तशीच बेडवर झोपून राहिली. पुढचा पाठ हवा असेल तर नक्की सांगा, कमेंट करा. स्टोरी कशी वाटली ते नक्की कळवा, तरच पुढचा पाठ करेन. धन्यवाद.